यादव कुळातील राजा शूरसेन न्यायी आणि धर्मनिष्ठ होता. त्याला वासुदेव नावाचा एक मुलगा आणि पृथा नावाची एक मुलगी होती. ती पुढे राजा कुंतीभोजाची मानसकन्या झाली म्हणून कुंती म्हणून ओळखली गेली. वासुदेव हा कृष्णाचा पिता होता. कुंती ही कृष्णाची आत्या होती. कृष्णाचा जन्म अर्जुनाच्या जन्माच्या आसपास झाला होता. वासुदेव कंसाचा चांगला मित्र होता. इकडे मथुरामध्ये युवराज कंसाचा अत्याचार वाढला होता. त्याला आपल्या शक्तीचा इतका गर्व झाला होता की त्याला आता असं वाटू लागलं होतं की आपल्याशिवाय संपूर्ण भारतवर्षामध्ये दुसरा कुणीच महावीर नाही. कुंपणच शेत खाऊ लागलं तर तक्रार कुणाकडे करणार? अर्थात त्या राज्याचा युवराज, उद्याचा होणारा राजा जर प्रजेवर अत्याचार करू लागला तर कोणाकडे न्याय मागणार? परंतु राजगादीवर अद्याप कंसाचे पिता महाराज उग्रसेन होते, जे न्यायी होते. कंसाने उज्जैन राज्यावर चढाई केली. त्यात तो विजयी झाला आणि मथुरेला यायला निघाला. तेव्हा रस्त्यामध्ये त्याची गाठ मगध नरेश जरासंधाशी पडली. जरासंध हा कंसाचा सासरा होता. जरासंध आपल्या जावयाचे अभिनंदन करण्यासाठीच मथुरेला निघाला होता. जरासंधाने त्याची प्रशंसा केली आणि म्हणाला, तुझे वडील आणि आम्ही आता म्हातारे झालो आहोत. आता राज्य तुम्हालाच तरुणांनाच सांभाळायचं आहे. आमचा कालखंड आता संपला. उद्याचे भावी राजे तुम्हीच आहात. त्यांच्या प्रशंसेने कंसाने ठरवून टाकले की आपण युवराज नाही तर राजाच व्हायचं. तो मथुरेला गेला आणि उग्रसेनाला म्हणाला, आता तुम्ही एक काम करा पिताश्री. तुमच्या डोक्यावर शोभत असलेला राजमुकुट काढा आणि माझ्या हातात द्या. तुमच्यासारख्या निर्बल आणि वृद्ध व्यक्तीला राजा बनण्याचा काहीच अधिकार नाही. काढा तो मुकुट. कंसाने सैनिकांना आपले पिता उग्रसेनला कारागृहात बंदी करण्याची आज्ञा दिली. वासुदेव आणि अक्रूर कंसाचे चांगले मित्र होते. वासुदेवाला कंसाच्या चुकीच्या वागण्याने खूप दुःख झाले. तो अक्रूरला म्हणाला, महाराजांची कंसाच्या हातून सुटका कशी करायची? तेव्हा अक्रूर म्हणाला, क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागाच्या भरात माणूस नेहमी चुकीचे निर्णय घेतो. म्हणून डोके शांत ठेवून प्रथम विचार करा. कंसाबरोबर या क्षणी वैर करून काहीही साध्य होणार नाही. त्याला सध्या तुमच्या मैत्रीची गरज आहे. त्याला जे पाहिजे ते तुम्ही द्या. जेव्हा वासुदेव कंसाला भेटायला गेला तेव्हा कंसाने त्याला आपली लाडकी बहीण देवकीशी लग्न करण्याची विनंती केली. वासुदेवचे रोहिणीशी अगोदरच लग्न झाले होते, परंतु कंसाच्या हट्टापुढे त्याला देवकीशीही लग्न करावे लागले. कंसाने आपला प्रिय मित्र वासुदेव आणि लाडकी बहीण देवकीचे अगदी थाटामाटात लग्न केले आणि स्वतः सारथी बनून दोघांची वरात घेऊन निघाला. तेव्हा ऋषी तिथे आले आणि म्हणाले, मी ह्या दोघांना आशीर्वाद देण्यासाठीच आलो आहे, कारण सारे ब्रह्मांड या दोघांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. कारण देवकीच्या पोटी जन्माला येणारा तिचा 8वा मुलगा हा जगाचा पालनहार आहे. तो तुझा अंत करणार आहे. कंस रागाने त्या ऋषीला मारायला निघाला. तेव्हा वासुदेव त्याला म्हणाला, ऋषीला मारणे पाप आहे. त्यापेक्षा त्याला तुम्ही कारागृहात टाका. तेवढ्यात आकाशवाणी झाली, कंस, देवकीचा 8वा मुलगा तुझी हत्या करणार आहे. तो तुझा कर्दनकाळ आहे. कंस म्हणाला, मी देवकीला जिवंत ठेवणार नाही. मग कसा जन्माला येईल तो? तेव्हा वासुदेव म्हणाला, देवकीचा 8वा मुलगा हा तुला मारणार आहे, तर तू
त्या 8व्या मुलाला मार. देवकीने तुझं काय बिघडवलं आहे? आम्हाला कारागृहात ठेव. कंसाने ऋषी, देवकी आणि वासुदेव या तिघांनाही कारागृहात टाकले. रोहिणीने देवकीला कारागृहात भेटून धीर दिला. काही दिवसानंतर देवकीचे पहिले बाळ जन्माला आले. त्याला मारायला कंस आला तेव्हा देवकी रडून म्हणाली, तुझा काळ तर माझं 8वं बाळ आहे ना दादा, मग ह्याला का मारतो आहेस? कंसाने विचार केला, विष्णुदेव तर छलिया आहे, तो आपल्यासोबत छलकपट करू शकतो. उलट सुलट मोजले तर प्रत्येक अंक हा 8वा येतो. याचा अर्थ सरळ देवकीच्या 8ही पुत्रांना जिवंत सोडायचे नाही. असा विचार करून कंसाने एकामागोमाग एक देवकीच्या 6 मुलांना जन्मताच शिळेवर आपटून यमसदनास पाठवून दिले.